हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आता मी या इथे 5:30ला उठले होते, त्यावेळेस कृष्णा देखील उठला आणि त्यानंतर त्याला परत झोपायला घ्यावं तर तो झोपतच नाही. तर छान सकाळचं वातावरण झालेलं होतं, स्वयंपाकाला लागायचं होतं, पण जो काही बाकीचा जो व्हिडिओ शूट आहे तो मी घेतला नाही, कारण की आजचं सगळं जे काही काम आहे ना ते मला एकटीलाच करायचं होतं सासूबाई गावी गेल्यामुळे. तर डायरेक्ट दुपारी मोबाईल हातात घेतला. साई शाळेतून आल्यानंतर फ्रेश झाला, थोडासा अभ्यास केला आणि त्यानंतर साईचा आणि कृष्णाचा खेळणं चालू होतं. तर चला तुम्हाला पण एक फेरफटका मारून आणते. तो कुठं ते आता तुम्ही पाहाच, पण त्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर या इथे जाता जाता बघितलं तर एक नारळ खाली पडला होता आणि वर बघते तर काय भरपूर असे नारळ त्या झाडाला लागले आहेत. सहसा कधी कधी असं वरती लक्ष जात नाही, पण आज व्हिडिओमुळे ते गेलं. भरपूर असे नारळ त्याला लागलेले आहेत आणि या इकडे आळू जी आहे ना ती पण छान आलेली आहे. आता बरीचशी आळू जी आहेत ना ती गटारामध्ये असते, म्हणजे घाण याच्यात ती येते, पण हे जे आळूला पाणी आहे ना ते आपण चांगलं दिलेलं आहे, त्याच्यामुळे ती आळू खाण्यासाठी पण चांगलीच आहे. तर आता या इकडे लसूण बघितलं तर तो अजून काही फुगलेला नव्हता, म्हणजे काढायला आलेला नव्हता. त्याच्यामुळे आता कधी काढायला, कारण की आम्ही लसूण लावतानाच ना उशिरा लावलेला आहे आणि हे जे देठ आहे ना ते प्रत्येक ठिकाणी येतं, म्हणजे त्याला असं लावायला लागत नाही, ते मनानेच येतं. आता ही वांग्याचा जो एक पट्टा लावलेला आहे ना त्याला छान अशी फुलं लागलेली आहेत. आता या फुलांना पण लवकरच वांगी लागतील आणि आपल्याला ताजी ताजी वांगी खायला भेटतील. तर चला आता ज्या कामासाठी आले ना ते काम करून घेते, ते म्हणजेच मला लिंब पाडायची होती. आता उन्हाळा लागल्यामुळे कसं झालं ना, तिथले जे टोमॅटोचं जे शेत होतं ना ते, म्हणजे टोमॅटो होते तिथे, ते सगळी काढल्यामुळे ते रान मोकळं झालं. आता ज्याला लिंब लागतील ते येतं आणि लिंब घेऊन जातं. त्याच्यामुळे मला जास्त करून लिंब काढायला यावेळेस भरपूर असा टाईम लागला आणि लिंब काढायला या दोघांची मदत मला होत होती. मदत कशाची, त्यांचं मध्ये करण्यात चालू होतं. मी भरपूर अशी लिंब गोळा केली, कारण की पिवळसर जी लिंब झालीत ना ती काढून मग घरात, म्हणजे कसं आहे ना ते आपल्यालाच भेटत नाही, मग कोणी येतं आणि घेऊन जातं. त्याच्यामुळे मी जेवढी लिंब लागत होती तेवढी घेतली. आता जाताना साईने ती परत खाली नाही का सांडून टाकली. आता परत गोळा करून तो घेऊन जाणार आहे. तोपर्यंत कृष्णाला घेतला आणि त्यानंतर त्याचं छान असं आवरलं, तोंड हातपाय धुतले. संध्याकाळच्या टायमिंगला दोघांचं छान इकडे खेळणं चालू होतं. आता तो खेळता खेळता किती वेळा पडला त्याचंच त्याला माहीत नव्हतं आणि ज्यावेळेस पडल्यावर त्याला ज्यावेळेस चांगलं वाटलं ना त्यावेळेस तो सारखाच मातीत पडायचा. आता इथून गेलं की परत एकदा त्यांचं तोंड हातपाय धुणं आलंच, कपडे बदलणं आलंच. तर या इथे आता त्यांचं छान असं खेळणं चालू आहे. एकदा पडलं की त्याला गंमत वाटत होती, त्यामुळे तो सारखंच पडत होता. तर म्हटलं चला या दोघांचं खेळणं चालू आहे, त्यांच्यावर लक्ष द्यायला आज कोणीच नव्हतं. मग त्यांना घरात नेलं, तोंड हातपाय वगैरे धुतला आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर आज स्वयंपाकामध्ये मला मस्त अशी कढी करायची होती. हे जे दही आहे ना ते आपल्या घरचंच आहे. तर चला आज तुमच्यासोबत मी कढीची रेसिपी शेअर करते. तर या इथे भरपूर असा लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढी ही तुपातली छान लागते, त्याच्यामुळे मग कढईत छान असं तूप घातलेलं आहे. तूप जास्त घातलं तर ती जास्तच तुपट होते, त्याच्यामुळे आपलं बेताचंच तूप त्यामध्ये घालायचं. त्यानंतर छान अशी जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये आता लसूण आणि कढीपत्ता घालून घेणार आहे. तर लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून पण आपण त्याचा ठेचा करून टाकू शकतो किंवा अशी पण छान लागते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दही घेतलं, त्यामध्ये मीठ आणि बेसन पीठ जे आहे ना ते घालून घेतलं. आता दही जास्त होतं त्याच्यामुळे बेसन पीठ मी थोडंच घातलं. आता या इथे हे छान असं मिक्स करून घेते, थोडंसं पाणी टाकते. तर आमची इथं म्हणजे जे बिसलेरीचं पाणी आहे ना तेच वापरावं लागतं, नाहीतर मग कढी फुटते. आणि बऱ्याचशा ठिकाणी जी कढी आहे ना ती उकळून घेतात, पण आम्ही तरी घेत नाही, कारण की कढी उकळली की ती खराब होते, म्हणजे चांगली लागत नाही. तर यामध्ये मी सगळं जे काढून घेतलं त्यानंतर परत थोडंसं दही घेऊन
छान असं बारीक करून त्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर साखर घातली. तर याला आता सतत मी हलवत राहिले. वरून छान अशी कोथिंबीर घातली. तर अशा पद्धतीने आपली कढी ही छान तयार झालेली आहे आणि भातासोबत खायला तर काय ती एक नंबरच लागते. मला तर कढी भात भरपूर असं आवडतं. तुम्हाला आवडतो की नाही हे लगेच कमेंट करून मला सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.